कोल्हापूर जिल्ह्यात एकामागोमाग एक मोठे निर्णय घेतले जात आहेत। एका बाजूला अल निनोच्या सावटाखाली शेतीसाठी पाणी उपसा बंदी लागू केली जाते, तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्रातील आकडेवारी गोळा करण्यासाठी सर्वेक्षण राबवले जात आहेत। तर तिसरीकडे विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीचा डिजिटल पहारा बसवला जातोय। प्रश्न एवढाच आहे की हे निर्णय संकटावर मात करण्यासाठी आहेत की व्यवस्थेतील अपयश झाकण्यासाठी? अल निनोचा धोका सांगत प्रशासनाने नदीवरील शेतीसाठीचा पाणी उपसा बंद केलाय। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची भूमिका योग्य असली तरी शेतकऱ्यांचा सवालही तितकाच तीव्र आहे। पाऊस पडण्याआधीच शेतीवरील निर्बंध का? प्रत्येक संकटात पहिला फटका शेतकऱ्यालाच का? पाणी व्यवस्थापनातील त्रुटींची जबाबदारी कोण घेणार? दरम्यान रोजगार आणि बेरोजगारीचे वास्तव जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरू झाले आहेत, पण युवक विचारत आहेत, गेल्या अनेक वर्षात अहवाल आले, आकडे आलेत, सर्वेक्षण झाले, मात्र नोकऱ्या कुठे आल्यात? आकडेवाऱ्यांच्या फाईल जाड होत गेल्या, मात्र रोजगारांची संधी मात्र तितकीच पातळ राहिली आहे। शिक्षण क्षेत्रात ही कडक पावले उचलली जात आहेत। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवून कॉपीमुक्त परीक्षेचा दावा केला जातोय, पण कॅमेऱ्याच्या नजरेत विद्यार्थी येतील, शिक्षण व्यवस्थेतील उणिवा दिसतील का? गुणवत्तेचा प्रश्न, शिक्षकांची कमतरता, स्पर्धेचा वाढता ताण आणि ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव यावर कोण बोलणार? आजची वस्तुस्थिती अशी आहे की प्रशासनाकडे नियम आहेत, आदेश आहेत, सर्वेक्षण आहेत आणि नियंत्रणाची साधने पण आहेत, पण सामान्य माणसाला हवी आहे ती हमी, रोजगार आणि सुरक्षित भविष्याची खात्री। अल निनोच्या ढगांपेक्षा मोठे संकट जर कुठले असेल तर ते म्हणजे अनिश्चिततेचे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, युवक रोजगारांच्या प्रतीक्षेत आहे आणि विद्यार्थी संधीच्या प्रतीक्षेत आहे। या तिन्ही घटकांच्या प्रश्नांची उत्तरे फक्त आदेशांनी मिळणार नाहीत, त्यासाठी परिणामकारक कृती गरजेची आहे। पाणी वाचवण्यासाठी बंदी, रोजगारी मोजण्यासाठी सर्वेक्षण आणि कॉपी रोखण्यासाठी कॅमेरे, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? संकटाचा अंदाज प्रशासनाला आहे, पण संकटाचा भार पुन्हा सामान्य माणसावरच का? शेतकरी पाण्यासाठी, युवक नोकरीसाठी आणि विद्यार्थी संधीसाठी झगडतोय। प्रशासन मात्र आकडे, आदेश आणि अहवालामध्ये व्यस्त आहे। अल निनोचा धोका निसर्गाने दिलाय, पण अनिश्चिततेचे संकट व्यवस्थेने वाढवलंय का? नियम कडक होत आहेत, पण जनतेचे प्रश्न सुटत आहेत का? पाण्यावर निर्बंध, रोजगारीसाठी सर्वेक्षण आणि शिक्षणावर डिजिटल पहारा, प्रशासन म्हणतंय की भविष्यासाठी तयारी सुरू आहे, पण जनतेचा प्रश्न अजूनही कायम आहे। तयारी खूप दिसते, पण परिणाम कधी दिसणार? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा। मी प्रेरणा तारा न्यूजवर नेहमीच असे अपडेट घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा।